नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम गुरुकुल मोटिवेशनच्या माध्यमातून आज आपल्यासमोर कायझन या प्रिन्सिपलवरती मी बोलणार आहे. कायझन हे जपानीज वर्ड आहे. कायझन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. हा जो पुस्तक आहे याच्यातून ही तयारी मी केली आहे आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल की जपान हा देश ज्याची प्रगती झाली त्याचा बेस काय होता. आपल्याला माहिती असेल की ज्याप्रमाणे 1945ला जपानवरती नागासाकी आणि हिरोशिमा याच्यावरती जो अटॅक झालं त्याच्यानंतर संपूर्ण जपान हे जे दोन त्याचे राज्य होते ते कम्प्लिटली बेचिराख झाले. आणि आज जर जपान बघितलं, हा संपूर्ण जगामध्ये तिसरी इकॉनॉमिक म्हणजे तिसऱ्या नंबरवरती आहे आणि भारत हा 5व्या नंबरवरती आहे. दोघांची प्रगती जवळपास भारत स्वातंत्र्य 1947ला आणि त्याच वर्षापासून जपानची सुद्धा प्रगतीला सुरुवात झाली. पण आज जपान देश कुठे पोचला आहे आणि आपण हा इतकं मागे का राहिलो याचा आपल्याला एक सिंपल उदाहरण म्हणजे कायझेन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. जपानीज लोकांनी त्या जपानच्या देशांनी प्रत्येकाने हा प्रिन्सिपल पाळला आहे, म्हणजे स्लोली ग्रोथ घेणं. आणि या सगळ्याचं जे क्रायटेरिया आहे तो आपण हळूहळू आज याच्यामध्ये बघणार आहोत की आपल्याला हे स्लाइड्स प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे की हा संपूर्ण जो पुस्तक आहे हे 5 ते 10 स्लाइड्समध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा प्रिन्सिपल आपल्या लाईफमध्ये किती इम्प्रूव्हमेंट देईल. तर आपण या ही स्लाइड्स जिथे तुम्हाला समजलेलं आहे की कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज अ फिलॉसॉफी दॅट फोकसेस ऑन स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस. आणि याच्यामध्ये बघा की ह्या ज्या स्लाइड्सवरून तुम्हाला समजतंय की स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस आपल्याला कुठे घेऊन जातात. आपण प्रत्येक वेळेला कुठेतरी एक मोठी गोष्ट डायरेक्ट करायला बघतो, आपण छोट्या गोष्टीवरती लक्ष देत नाही. जपानीजमध्ये एक कन्सेप्ट आहे की ते प्रत्येक ठिकाणी एक सर्कलमध्ये बसतात आणि प्रत्येकाला एक सजेशन द्यायचं असतं. आता समजा एक्झाम्पल एक सजेशन दिलं की मी गार्डन क्लीन करणार, एक दुसऱ्याने दिलं की नाही मी ऑफिस क्लीन करणार, तिसऱ्याने सांगितलं की नाही मी टेक्नॉलॉजीचं बघणार. तर प्रत्येकाला ती जबाबदारी असते की त्यांनी ते इम्प्रूव्हमेंटची ती काळजी घ्यायची असते आणि ती इम्प्रूव्हमेंट स्लोली करायची असते. जरी स्लो इम्प्रूव्हमेंट जर रोज प्रत्येकाच्या सर्कलमध्ये बसून जेव्हा ते कमिटमेंट करतात तर महिन्याच्या अखेरीस तुम्ही विचार करा की इम्प्रूव्हमेंट कोणत्या प्रकारे होत असेल. आणि म्हणून जपानीज लोकांमध्ये ही इम्प्रूव्हमेंट शालेय शिक्षणापासूनच ही तयार होते की स्लोली इम्प्रूव्हमेंट इन ईच स्टेजेस. या स्लाइडमधून तुम्हाला ते दिसून येतं. याच्यामध्ये त्यांचं एक प्लॅनिंग असतं, टू प्लॅन, टू डू, टू चेक अँड ॲक्ट. म्हणजे पहिल्यांदा प्लॅनिंग करा, त्याच्यानंतर प्लॅनिंग केल्यानंतर ॲक्शनमध्ये या, ते काम पूर्ण करा, त्याच्यानंतर त्याच्यावरती चेक ठेवा, चेकिंग प्रोसेस करा आणि त्याच्यानंतर ॲक्ट करा. आता हे जेव्हा तुम्ही बघताय ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी आपण प्लॅनिंग करत नाही किंवा चेकिंग ठेवत नाही, या प्रोसेसनी जात नाही, तेव्हा आपण असं असतो. आणि जेव्हा आपण प्लॅनिंग केली, चेकिंग केली किंवा ॲक्शन घेतली तर आपल्याला ते जे सिस्टम आहे ती अशी दिसून येईल. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा की इम्प्रूव्हमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की ते प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन पण घेतात. तर ही स्लाइड्स तुम्हाला मी दाखवली होती की या पुस्तकातून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण जेव्हा काम करतो, आपण जेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो आणि ऑर्गनायझेशनल ग्रोथ घेत असतो तेव्हा पटकन तुम्हाला ती ग्रोथ दिसणार नाही. स्लो इम्प्रूव्हमेंट 1% डेली जर इम्प्रूव्हमेंट आपण केली तर आपल्याला स्मॉल चेंजेस एक मोठ्या चेंजेसमध्ये दिसून येतील. त्याच्यानंतर टीमवर्क तुम्ही बघत असाल की टीमवर्क किती महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला टीमवर्क म्हणजे प्रत्येकामध्ये कुठला ना कुठला एक गुण असतो. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या सर्कलमध्ये जेव्हा ते बसतात तेव्हा प्रत्येकजण एक कमिटमेंट घेतो. प्रत्येकामध्ये कुठली तरी क्वालिटी असते, त्या क्वालिटीची ती हमी घेतली जाते, कमिटमेंट केली जाते आणि त्याप्रमाणे ते ॲक्शनमध्ये आणलं जातं. तर त्यावेळेला टीमवर्क एकत्र होतं आणि प्रत्येकाची क्वालिटी मॅच होते आणि जेव्हा ते एकत्र येतात तर काहीतरी मोठं असं आविष्कार निर्माण होतं. आणि म्हणून जॅपनीज लोकांमध्ये आपण बघा टेक्नॉलॉजीमध्ये जपान प्रत्येक वेळेला पुढची 10 वर्षामध्ये आपण कुठे असू याचं प्लॅनिंग करून जपान पुढे गेलेलं आहे आणि तो देश आज कुठे पोचलेला आहे. स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस इज
रॅदर दॅन बिग डिस्ट्रप्टिव्ह चेंजेस. सो स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेसचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही बघताय की जे स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस आहेत त्याच्यानंतर आणि बिग इन्क्रिमेंटल चेंजेस आहेत, जेव्हा तुम्ही एक मोठी झेप घ्यायला बघता तेव्हा तुम्ही खालीच उभे राहता, आणि जेव्हा तुम्ही स्मॉल चेंजेस बघता तेव्हा तुम्ही एकदम तुमच्या सक्सेस लेवलला पोहोचता. ह्या सगळ्या गोष्टी समजते. तुमचा ग्राफ कसा असला पाहिजे की इट्स गोस ऑन लाईक दिस ओनली. म्हणजे तुम्ही जेव्हा एकदमच कुठल्या तरी स्टेप्स घ्यायचा विचार करता त्यावेळेला तुमच्यामध्ये ही क्वालिटी असली पाहिजे की तुम्ही स्मॉल चेंजेस एव्हरी डे, स्मॉल चेंजेस इन ऑर्गनायझेशन हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा. आपल्याला एक लिडरशिपमध्ये एक नेहमी आपण लेसन घेतो की आपल्याला एक कन्व्हर्शन पाहिजे असतं, नेहमी एक अशी काहीतरी गोष्ट पाहिजे असते की एकदम मोठ्या प्रमाणात चेंजेस दिसून आले पाहिजेत. पण त्या मोठ्या प्रमाणात दिसून आलेले चेंजेस जे आज मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे स्मॉल चेंजेसवरती लक्ष घातलं, ॲक्शन घेतली, त्याच्यामुळे ते दिसून येतं. आणि म्हणून जपान पुढे जाण्याचा जो प्रिन्सिपल आहे या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं की जपानमध्ये प्रत्येक जॅपनीजमध्ये छोटी कंपनी असो किंवा मोठी ऑर्गनायझेशन असो, प्रत्येकामध्ये ही गोष्ट तुम्हाला दिसून येईल की स्मॉल चेंजेस मेक्स अ व्हेरी बिग इम्प्रूव्हमेंट. त्याच्यानंतर त्यांच्याकडे अजून एक सिस्टम चांगली आहे की जेव्हा त्यांना टार्गेट ऑडियन्स पाहिजे असतं आपल्याला सुद्धा, तर कस्टमर नीड्स किंवा कलेक्टिव्ह फीडबॅक किंवा ॲक्टिव्ह लिस्नर्स आणि एक्सपेक्टेशन्स काय. म्हणजे एखादा कस्टमर असेल, एखादा व्यक्ती असेल, तर त्यावेळेला त्याचे ॲक्टिव्ह लिस्निंग, त्याला काय हवं आहे ते पहिलं ऐकून घ्या, त्याचा फीडबॅक घ्या, तसं त्या फीडबॅकप्रमाणे त्याला काय जे ज्याच्या नीड्स आहेत त्या फुलफिल करा, म्हणजे एक्सपेक्टेशन फुलफिल करा, आणि मग तुम्ही तो टार्गेट ऑडियन्स तुम्हाला तो मिळतो. म्हणजे ज्या ऑडियन्सला तुम्ही टार्गेट करताय त्या कस्टमरला तुम्हाला कोणत्या प्रकारचं त्याला मटेरियल हवं आहे, कोणत्या प्रकारचं त्याला साहित्य हवं आहे, कोणत्या प्रकारे त्याला नीड्स आहेत ह्या पहिल्यांदा बघायला पाहिजे. आणि म्हणून जपानीजमध्ये हा सिस्टम खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट झाला. आज जगाने ती सिस्टम फॉलो केलेली आहे, कारण त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात झाली तर देश खूप पुढे निघून गेला, आणि म्हणून पूर्ण जगभर त्याची स्तुती होते आणि पूर्ण जग त्यांना फॉलो करतोय. तर स्टेजेस कशा असल्या पाहिजेत तुम्ही बघा. ही इनिशियल स्टेजमध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट, एखादा सीड्स, एखाद्या म्हणजे आपण जेव्हा बीज रोवतो त्यावेळेला आपल्याला ही स्टेज असते. हळूहळू ती ग्रोथ घेते आणि त्याच्यानंतर मग ती नंतर एक मोठ्या ग्रोथमध्ये कन्व्हर्शन होतं. तुम्ही बघा की त्यावेळेला तुम्ही तुमचे एफर्ट्स का असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आपण जसं म्हणतो की इथून आपल्याला शिकण्यासारखं आहे की ट्रेनिंग, रिसोर्सेस ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. विदाउट ट्रेनिंग, विदाउट रिसोर्सेस ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जर ती ऑर्गनायझेशन मोठी व्हायची असेल तर तिथल्या लोकांना आणि तिथल्या लीडर लोकांना ट्रेन केलं पाहिजे. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं, प्रत्येक लीडरला असं वाटत असतं की मी काहीतरी मोठं करतोय आणि मी काहीतरी वेगळं करतोय आणि मला लोक फॉलो करावी, असं त्याचं मत असतं. पण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर लोकांना त्या प्रकारे जेव्हा आपण कमिटमेंट करतो त्यावेळेला लोकांना अशा प्रकारची लिडरशिप नको असते. लोकांना एक लिडरशिप अशी हवी असते की स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, जसं मी मागच्या तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवलं होतं की स्टेज 5 या लिडरशिप लेवलला जायचं असेल तर तुम्हाला स्लो ग्रोथ आणि स्लो इम्प्रूव्हमेंट करावी लागते. या कन्सेप्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आपण कुठेच अशा प्रकारे आपण स्टेजेस आपण पार करत नाही. आपण डायरेक्टली या स्टेजला यायला बघतो. पण स्टेज 1 काय आहे, स्टेज 2 काय आहे, स्टेज 3 काय आहे, याचा जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपण सुद्धा स्लो इम्प्रूव्हमेंट आणि स्लो ग्रोथ, त्याच्यानंतर ट्रेनिंग्स, डेव्हलपमेंट्स याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नवीन इनोव्हेशन्स केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीवरती आपलं प्रभुत्व होईल. लीडर शुड प्रोव्हाइड गायडन्स, डायरेक्शन्स अँड रिसोर्सेस फॉर द टीम प्रोग्रेस. हे खूप महत्त्वाचं आहे. एका लीडरनी आपल्या टीमच्या प्रोग्रेससाठी त्याला गायडन्स केलं पाहिजे आणि त्याला रिसोर्सेससुद्धा पुरवले पाहिजेत. आज जेव्हा आधुनिकीकरण चाललेलं आहोत, ज्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्सकडे आपण बोलतो, तेव्हा आपल्या टीममध्ये जी लोक आहेत त्यांना पुरेशी टेक्नॉलॉजी दिली आहे का, त्यांच्या रिसोर्सेस आपण पूर्ण करतोय का, 15-20 वर्ष आपण जे त्याच पद्धतीने काम करावं अशी आपली इच्छा आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण मूळ गोष्टीला हात टाकतो त्यावेळेला आपण असा विचार करतो की मी 15-20 वर्ष हे करत आलो, तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा, आम्हाला कुठले रिसोर्सेस मिळाले नाहीत, तुम्हाला देखील याच रिसोर्सेसमध्ये काम करावं लागेल. जर अशी इच्छा असेल तर ते रिसोर्सेस जर तुम्ही पूर्णपणे त्यांना उपलब्ध करून दिली नाहीत तर आपल्याला चांगली टीमसुद्धा मिळणार नाही आणि टीम प्रोग्रेससुद्धा करणार नाही. तर लीडरला हे हवं आहे
की त्याच्या टीमला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या पाहिजेत. आणि फायनली तुम्ही बघा की एक वृक्षामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते. एक सनलाईट, वॉटर, फर्टाईल सॉईल, सिम्बॉलायझिंग द फॅक्टर्स, सपोर्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही दिलात तर तुम्हाला तुमचं सक्सेस रेशो तुमचा वाढतं आणि जो वृक्ष तयार होतो त्याला चांगली फळं येऊ शकतात. जर तुम्ही स्ट्रॉंग फाउंडेशनच तुमचं वीक असेल, जर फाउंडेशनच तुमचं चांगलं नसेल आणि त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करावं लागतं. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे याचा अर्थ की स्लो चेंजेस आणि स्लोली तुम्ही त्या प्रोग्रेसकडे जात असता. मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की अशा प्रकारेच आपल्याला सक्सेस मिळतं. कुठलाही सक्सेस एक मोठी झेप घेऊन मिळत नाही. त्यासाठी सुरुवातीला स्लोली आपल्याला त्या गोष्टींकडे पोचण्यासाठी आपल्याला रिसोर्सेस, आपल्याला फीडबॅक्स आणि आपल्याला जे रिअलायझेशन झालं पाहिजे की काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज पाहिजे. का आपल्याकडे अशी टीम आहे का? त्या टीममध्ये आपण इनोव्हेशन कधी करतो का? आपली कोर कमिटी आपण कधी बसवतो का? आपण आपल्या टीमकडे अशा कुठल्या डिस्कशन्स करतो का? त्यांना ज्या हव्या त्या गोष्टी त्या विचारतो का? मित्रांनो, प्रत्येक वेळेला 5 कोणती तरी अशी लोकं तुम्हाला हवी आहेत, ज्या लोकांना काय हवं आहे, त्यांच्या नीड्स काय आहेत त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत, तुम्हाला ते समजलं पाहिजे. जर तुमच्या लिडरशिप क्वालिटीमध्ये अशी 5 लोकं तुम्ही निवडून ठेवली नसेल तर तुम्ही ती निवडली पाहिजेत. कारण जर ती लोकं तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार केलीत आणि जर त्या लोकांमध्ये तुम्हाला जे हवं आहे फाउंडेशन, ते जर फाउंडेशन तुम्ही जो बेसिक गोष्ट आहे तुम्ही त्यांना प्रोव्हाइड केलात, नक्कीच तुमच्या ऑर्गनायझेशन वाढ होईल. तर मित्रांनो, आज या कायझेन या टॉपिकवरती आपण कंटिन्युअस लर्निंग आणि इम्प्रूव्हमेंट हे आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपल्याला ऑर्गनायझेशनल वाढण्यासाठी किंवा तुमची लिडरशिप क्वालिटी सुधारण्यासाठी जे लागतील ते मी तुम्हाला नेहमीच प्रोव्हाइड करेन. आणि आज मी तुम्हाला हे नवीन कन्सेप्ट सांगितलेले आहे. तुम्ही नक्की हे इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळतील. थँक्यू व्हेरी मच.